शहाजहापूर हे एक छोटंसं शहर. इथले लोक एकमेकांना फक्त नावाने नव्हे तर त्यांच्या ओळखीने ओळखतात. पण या शहरात एक असं गुपित दडलं होतं की ते बाहेर आलं असतं तर फक्त बदनामीच नाही तर रक्तपातही झाला असता. एक पोलीस अधिकारी ज्याने आयुष्यभर गुन्हेगारांना गजाआड पाठवलं, आज तो स्वतःच्या घरात वाढत असलेल्या गुन्ह्यांपासून अनभिज्ञ नव्हता. उलट त्याला सर्व काही माहीत असूनही तो पूर्णपणे असहाय्य झाला होता. जिला त्यांनी आपल्या घराची अब्रू समजून सून म्हणून घरात आणलं, तीच त्यांच्या विश्वासाचा चुराडा करत होती. आणि ज्याला त्यांनी नोकरीवर ड्रायव्हर म्हणून ठेवलं होतं, तो हळूहळू त्या घराचाच पाया हादरवत होता. हा व्हिडिओ सत्य घटनांपासून प्रेरित आहे. याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नसून समाजात वाढत असलेल्या गुन्ह्यांविषयी जनजागृती करणे हा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही. आजची आपली पहिली घटना मध्य प्रदेशातील आहे. शहाजहापूर पोलीस लाईनमध्ये कार्यरत असलेले 59 वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन सक्सेना हे त्या दिवसात एका अज्ञात भीतीच्या सावटाखाली जगत होते. वर्दी परिधान करताच त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा कणखरपणा आणि आत्मविश्वास आता कुठेतरी हरवला होता. आतून ते पूर्णपणे खचून गेले होते. रात्री त्यांच्या डोळ्यांना झोप लागत नव्हती आणि दिवसभरही त्यांचे विचार वारंवार एका नावावर येऊन थांबत होते, अंकित चौरसिया. अंकित, जो कधी काळी त्यांच्या घरातील विश्वासू ड्रायव्हर होता, तोच आता त्या घराच्या अब्रूसाठी सर्वात मोठा धोका बनला होता. ही गोष्ट केवळ अविश्वासापुरती मर्यादित राहिली नव्हती. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की एका प्रतिष्ठित कुटुंबाचा पाया हादरू लागला होता. मोहन सक्सेना यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग पोलीस सेवेत घालवला होता. अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला, असंख्य गुन्हेगारांना न्यायालयापर्यंत पोहोचवलं. पण स्वतःच्या घरात निर्माण झालेल्या या परिस्थितीपुढे ते पूर्णपणे असहाय्य ठरले. पुढील वर्षी निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मोहन यांच्यासाठी हा काळ शांतता आणि समाधानाचा असायला हवा होता. पण नियतीने त्यांना आयुष्याच्या एका वेगळ्याच वळणावर आणून उभं केलं. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी होती त्यांची सून नेहा. एका अशा प्रतिष्ठित कुटुंबाची सून ज्यांचं नाव आणि मान सन्मान संपूर्ण शहरात आदराने घेतलं जात होतं. पण नेहाची पावले आता अशा वाटेवर पडली होती जिथून परत फिरणे जवळजवळ अशक्य होते. कितीही समजावले, इशारे दिले आणि नात्यांच्या मर्यादेची जाणीव करून दिली तरी ना नेहाच्या वागण्यात कोणताही बदल झाला होता, ना अंकित मागे हटण्यास तयार होता. परिस्थिती इतकी बिघडली होती, अंकितने नेहासोबत घालवलेल्या काही खाजगी क्षणांची छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवली होती, अशी माहितीही समोर आली. एवढेच नव्हे तर तो ती छायाचित्र आपल्या मित्रांना दाखवत या नात्याची खिल्ली उडवत असल्याचेही समजले. हे ऐकताच मोहन सक्सेना यांच्या अंगाचा तीळपापड झाला. पण ते काहीही करू शकत नव्हते. अनेकदा ते स्वतःला दोष देत असायचे, मी अंकितला माझ्या घरात जागा दिलीच का? ज्याच्यावर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला तोच एक दिवस त्यांच्या कुटुंबाच्या सन्मानाला तडा देईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. या असहाय्यतेमागे आणखी एक वेदनादायी सत्य दडलेले होते. त्यांचा मुलगा नितीन मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम नव्हता. त्यामुळे घरातील गंभीर परिस्थिती समजून घेणे आणि ती हाताळणे त्याच्यासाठी शक्य नव्हते. कदाचित हीच कमजोरी या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठे कारण ठरली आणि अंकितने त्याचाच पुरेपूर फायदा घेतला. आता मोहन सक्सेना यांच्यासमोर एकच मोठा प्रश्न उभा राहिला होता, या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटातून बाहेर कसे पडायचे? एका बाजूला कुटुंबाच्या सन्मानाचा प्रश्न होता, तर दुसऱ्या बाजूला त्यांची स्वतःची प्रकृतीही या प्रचंड मानसिक तणावाचा भार सहन करू शकत नव्हती. त्यांना सतत भीती वाटू लागली होती की हा ताण पुन्हा त्यांना पक्षाघाताचा झटका देईल की हृदय साथ सोडेल. निवृत्तीपूर्वीच आपल्या जबाबदाऱ्यांचे ओझे थोडे हलके व्हावे या हेतूने मोहन सक्सेना यांनी आपल्या मुलगा नितीनचे लग्न शेजारच्या गावातील एका कुटुंबातील नेहाशी करून दिले. बाहेरून सर्व काही सुरळीत आणि व्यवस्थित दिसावे म्हणून त्यांनी एक कारही विकत घेतली, जी टॅक्सी म्हणून चालवली जाऊ लागली. ही गाडी चालवण्यासाठी त्यांनी अंकितला चालक म्हणून कामाला ठेवले. सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य होते. प्रवासी मिळाले की अंकित गाडी घेऊन बाहेर पडायचा.
आणि रिकाम्या वेळेत शहरातील रस्त्यांवर फिरत वेळ घालवायचा. दुसरीकडे मात्र नितीनला या छोट्याशा व्यवसायातही विशेष रस नव्हता आणि पत्नी नेहाकडे त्याचे फारसे लक्ष नव्हते. हसतमुख आणि आकर्षक स्वभावाची नेहा पतीच्या दुर्लक्षपणामुळे मनोमन एकटेपणा अनुभवू लागली. हाच तिचा कमकुवतपणा अंकितने हळूहळू ओळखला. आपल्या गोड बोलण्याने आणि हुशार स्वभावाने त्याने नेहाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू दोघांमधील संवाद वाढत गेला आणि तो भावनिक जवळकीत बदलला. हे आकर्षण कधी नात्यांच्या मर्यादा ओलांडून गेले याची जाणीव दोघांनाही झाली नाही. एक दिवस हे नाते अशा वळणावर पोचले जिथून परत फिरणे जवळजवळ अशक्य झाले. त्यानंतर दोघेही लपून छपून भेटू लागले आणि त्यांचे गुप्त संबंध सुरू राहिले. काळ पुढे सरकत गेला, पण घरात हे सर्व सुरू असल्याची मोहन सक्सेना यांना किंचितही कल्पना नव्हती. मात्र अचानक एक दिवस परिस्थितीने भीषण वळण घेतले. मोहन सक्सेना यांना पक्षाघाताचा झटका आला. या घटनेनंतर घरातील जबाबदाऱ्या आणखी वाढल्या. नितीनच्या उदासीन स्वभावामुळे अनेक कामांची जबाबदारी आपोआपच अंकितवर येऊन पडली. तो घरातील लहान मोठी सर्व कामे वेळेवर आणि मनापासून करू लागला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा त्याच्यावर विश्वास दिवसेंदिवस अधिकच दृढ होत गेला. या निमित्ताने अंकितचे घरात येणे जाणे वाढले. दरम्यान नेहा आणि अंकित यांच्यातील जवळीक हळूहळू अधिक गहिरी होत गेली. परिस्थिती अशी निर्माण झाली की दोघेही आपल्या नात्यांच्या मर्यादा आणि समाजाने घालून दिलेल्या बंधनांचे भान विसरून गेले. मोहन सक्सेना यांचा उपचार बराच काळ सुरू होता. या संपूर्ण काळात अंकितने प्रत्येक गरजेच्या वेळी त्यांची साथ दिली. रुग्णालयाच्या फेऱ्या असोत किंवा घरातील जबाबदाऱ्या, तो नेहमी पुढे असायचा. हळूहळू मोहन सक्सेना यांनाही त्याच्या या मदतीची सवय लागली आणि ते त्यांच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबून गेले. उपचारांसोबतच मोहन सक्सेना यांनी झाडफूक आणि तंत्रमंत्रांचाही आधार घेतला. कोणत्याही परिस्थितीत बरे व्हायचे अशी त्याची तीव्र इच्छा होती. अखेर वेळ, औषधोपचार आणि काळजी यांचा परिणाम दिसू लागला आणि त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. शहाजहापूर सारख्या शांत आणि छोट्याशा शहरात कोणतीही गोष्ट फार काळ लपून राहत नाही. उलट अशा बातम्या वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण परिसरात पसरतात. काही दिवसातच गल्लीबोळ, चौक आणि चहाच्या टपऱ्यांवर एकाच विषयाची चर्चा सुरू झाली. मोहन सक्सेना यांच्या घराच्या प्रतिष्ठेवर उठणारे प्रश्न, लोक त्यांच्या सून नेहा आणि ड्रायव्हर अंकित यांच्या कथित संबंधाबद्दल कुजबूज करू लागले आणि यावर विविध तर्कवितर्क मांडू लागले. ही कुजबूज अखेर मोहन सक्सेना यांच्या कानावर पोचली. सुरुवातीला त्यांनी त्याकडे केवळ अफवा म्हणून दुर्लक्ष केले, कारण नेहा, जिला त्यांनी एका सुसंस्कृत आणि चांगल्या कुटुंबातून आपल्या घराचे सून म्हणून आणले होते, तिच्याबद्दल असे काही असू शकते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. आणि अंकित, त्याच्या दृष्टीने तो एक फक्त साधा ड्रायव्हर होता. आपल्या घराच्या मर्यादा ओलांडण्याचे धाडस तो करू शकतो असे त्यांना कधीच वाटले नव्हते. मात्र पोलीस सेवेत घालवलेल्या अनेक वर्षांनी मोहन सक्सेना यांना एक गोष्ट शिकवली होती. सत्य अनेकदा दिसते त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अशी अनेक प्रकरणे पाहिली होती ज्यात बाहेरून आदर्श वाटणाऱ्या नात्यांच्या आड खोल रहस्य दडलेली होती. हीच आठवण त्यांच्या मनात संशयाचे बीज पेरून गेली. अखेर त्यांनी कोणालाही न सांगता सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. विशेष, आपला मुलगा नितीनपासून ही गोष्ट लपवली, कारण त्यांना त्याचा स्वभाव चांगलाच माहीत होता. तो भावनिक आणि उतावळा असल्याने रागाच्या भरात कोणतेही टोकाचे पाऊल उचलू शकत होता. म्हणून मोहन सक्सेना यांनी स्वतः शांतपणे आणि कुणालाही संशय न येऊ देता लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. काही दिवस उलटले आणि अखेर तो क्षण आला ज्याने त्यांच्या सर्व भ्रमांचा चुराडा केला. स्वतःच्या घरात स्वतःच्या डोळ्यांसमोर त्यांनी नेहा आणि अंकित यांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. दोघेही एकमेकाच्या मिठीत गुंतलेले होते. ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला त्याच अंकितने त्यांच्या विश्वासाचा चक्काचूर केला होता. हे दृश्य पाहताच मोहन सक्सेना यांच्या मनातील संताप अनावर झाला. आता त्यांच्या मनात किंचितही शंका उरली नव्हती की बाहेर सुरू असलेल्या चर्चा केवळ अफवा नव्हत्या. त्यांच्या अंतःकरणात संतापाचे वादळ उसळले. क्षणभर त्यांना वाटले की अंकितला अशी शिक्षा द्यावी की पुन्हा कोणीही त्यांच्या कुटुंबाकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस करणार नाही.
पण कायद्याचे रक्षक म्हणून त्यांनी आयुष्यभर एक गोष्ट शिकली होती. रागाच्या भरात घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्यभराची कमाई एका क्षणात उद्ध्वस्त करू शकतो. दुसरीकडे ही बाब समाजासमोर आली असती तर फक्त एक नातं तुटलं नसतं, तर अनेक वर्षांनी कमावलेली त्यांची प्रतिष्ठाही धुळीस मिळाली असती. या द्विधा मनस्थितीत उभे असलेल्या मोहन सक्सेना यांनी अखेर आपल्या रागावर नियंत्रण ठेवणेच योग्य समजले. दुसऱ्या दिवशी त्यांनी नेहा आणि अंकित या दोघांना आपल्या समोर बोलावले. त्यांच्या आवाजातला राग आणि निराशा स्पष्ट जाणवत होती. त्यांनी अंकितला तत्काळ नोकरीवरून काढून टाकले आणि कडक शब्दात इशारा दिला की यापुढे या घराच्या आसपासही तू दिसता कामा नये. नेहालाही त्यांनी कठोर शब्दात समज दिली. हे संबंध पुन्हा सुरू राहिले तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील, असे त्यांनी स्पष्ट बजावले. त्या दिवशी सासरे मोहन सक्सेना यांच्या संतापामुळे नेहा क्षणभर घाबरली खरी, पण तिच्या मनात अंकितबद्दल असलेले आकर्षण आणि जिव्हाळा मात्र किंचितही कमी झाला नाही. घराच्या चौकटीत ती जरी शांत आणि घाबरलेली दिसत असली तरी ती घराबाहेर पडतात तिची जुनी बेफिकीर वृत्ती पुन्हा समोर यायची. सासऱ्यांच्या नजरेतून बचाव करत तिने अंकितची भेट घेणे सुरूच ठेवलं. जणू तिला ना घराच्या मानमर्यादाची चिंता होती ना कोणाचीही भीती. तिच्या मनात फक्त अंकितचाच प्रभाव होता. मात्र अशी नाती फाळकार लपून राहत नाहीत. अखेर या गुप्त भेटीची खबर पुन्हा एकदा मोहन सक्सेना यांच्या कानावर पोचली. ते आतून पूर्णपणे खचून गेले. सुनेला या मार्गापासून कसे परावृत्त करावे हेच त्यांना समजेनासे झाले. कुटुंबाची प्रतिष्ठा, समाजातील चर्चा आणि स्वतःचा मान सन्मान सगळेच त्यांच्या डोळ्यांसमोर कोसळत असल्याचे वाटू लागले. या चिंतेत असताना एके दिवशी अचानक त्यांच्या मनात एक जुनी आठवण जागी झाली. तांत्रिक बाबा संजय व्यास, तो संजय ज्यांच्यावर त्यांचा अंधविश्वास होता. मोहन सक्सेना यांना ठाम विश्वास होता की ज्या व्यक्तीने त्यांच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत केली तो त्यांच्या सुनेचे मनही बदलू शकतो. याच आशेवर त्यांनी थेट त्या तांत्रिक बाबांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. संजय व्यासची कहाणी तितकीच वेगळी होती. एकेकाळी तो एका बँकेत साधा कर्मचारी होता, मात्र काळाच्या ओघात त्याने आयुष्याची दिशा बदलली. नोकरी सोडल्यानंतर त्याने कसब्यातील जुन्या किल्ल्याजवळ असलेल्या एका विशाल वडाच्या झाडाखाली आपला तळ ठोकला. तिथे तो तंत्रमंत्र आणि झाडफूक यांच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी दूर करण्याचा दावा करू लागला. हळूहळू त्याची ख्याती परिसरात पसरली आणि त्याच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली. अनेक गुरुवारी त्यांचा दरबार एखाद्या जत्रेसारखा भरू लागला. दूर दूरहून लोक आपल्या समस्या घेऊन येत आणि तो विविध उपाय सांगून त्यांना परत पाठवत असे. त्याचा पेहरावही आता सर्वसामान्य राहिला नव्हता. अंगावर हिरव्या रंगाचा झगा, गळ्यात विविध प्रकारच्या माळा आणि हातांच्या बोटात रंगीबेरंगी रत्नजडित अंगठ्या, या सगळ्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व अधिक गूढ आणि प्रभावी वाटत असे. मोहन सक्सेना यांनी त्याच्या समोर आपली संपूर्ण व्यथा मांडली. सुनेचे अंकित सोबतचे कथित अनैतिक संबंध, त्यामुळे कुटुंबावर आलेले संकट आणि घराची ढासळणारी प्रतिष्ठा, सर्व काही त्यांनी सविस्तर सांगितले. शेवटी त्यांनी कळकळीची विनंती केली की कोणत्याही मार्गाने नेहाचे मन त्या तरुणापासून दूर करावे. संजय व्यासने आत्मविश्वासाने स्मितहास्य करत त्यांना आश्वासन दिले की त्यांच्या तांत्रिक साधना आणि सिद्धींच्या प्रभावाने नेहा लवकरच त्या मुलाचे नावसुद्धा विसरून जाईल. मात्र हे आश्वासन त्याला मोफत मिळाले नव्हते. त्याच्या बदल्यात संजय व्यासने मोहन सक्सेना यांच्याकडून मोठी रक्कम घेतली. त्यावेळी व्यथित झालेल्या मोहन सक्सेना यांच्यासाठी पैशांपेक्षा आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची होती. त्यांना वाटत होते की या मार्गाने कदाचित त्यांच्या घराची अब्रू वाचू शकेल. दुसरीकडे अंकित नेहाच्या प्रेमात पूर्णपणे गुंतला होता, पण नेहाच्या वागण्यात अचानक आलेला दुरावा त्याला अस्वस्थ करू लागला. जी मुलगी एकेकाळी त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती ती आता त्याच्यापासून दूर का जात आहे हे त्याला काही केला समजत नव्हते. यात संभ्रमातून तोही एका अशा मार्गावर वळला जिथून मागे फिरणे सोपे नव्हते. तोही त्याच तांत्रिक संजय व्यासकडे पोचला, ज्याच्याकडे मोहन सक्सेना आधीच आपल्या समस्येचे उत्तर शोधत होते.